वाशिमच्या पिंपरी सरहदला ट्रक उलटून चालक ठार। पुराच्या पाण्यात ट्रक वाहून गेल्याची दुर्घटना। गॅस सिलेंडर वाहणारा ट्रक पुलावरून उलटला। पूर पातळी वाढली, शेतकऱ्यांचे पुन्हा मोठे नुकसान। बुलढाणा व वाशिम जिल्ह्यामध्ये कालपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे मेहकर तालुक्यातील शेवटच्या हद्दीवर असलेले डोणगाव येथून जवळच असलेले पिंपरी सरहद जवळील उतावळी व कास नद्यांना पूर आला आहे। यामुळे 23 जुलैच्या मध्यरात्रीपासून पुलावर पुराचे पाणी आले आणि काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। दोन्ही बाजूंनी लांबच लांब रांगा लागल्या होत्या। या दरम्यान क्रमांक MH20 JC 5531 हा ट्रक HP कंपनीचे गॅस सिलेंडर घेऊन प्रवास करत होता। स्थानिक ग्रामस्थांनी पुराचे पाणी ओसरेपर्यंत थांबण्याची विनंती केली होती, परंतु चालकाने धोकादायक निर्णय घेत पुलावरून जाण्याचा प्रयत्न केला। पाण्याच्या जोरामुळे ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला। पावसामुळे पुराची पातळी जास्त असल्याने घटनास्थळी मदत पोहोचवता आली नाही। पाऊस ओसरल्यानंतर गावकऱ्यांनी धाडस करून ट्रकजवळ पाहणी केली। कॅबिनमध्ये चालक मृत अवस्थेत सापडला। घटनास्थळी दाखल झालेल्या शिरपूर पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून वाशिम येथे पाठवला। आधार कार्डवरून मृताची ओळख शेख हुसेन शेख गुलाब, वय अंदाजे 39, राहणार हिरानगर, चिखलठाणा, छत्रपती संभाजीनगर अशी पटली। ही पूरस्थिती यावर्षी दुसऱ्यांदा आली आहे। कालच्या आलेल्या महापुरामुळे शेतीचं पूर्ण नुकसान झालेलं आहे। याच्या आधी पेरणीसुद्धा प्रशासनाची कोणतीही आम्हाला मदत मिळालेली नाही। दुबार पेरणी करूनसुद्धा अक्षरशः कोणती आम्हाला प्रशासनाची कोणती आम्हाला मदत झालेली नाही। कृषी मंत्री रमीत आणि आम्ही गेलो मातीत अशी अवस्था झालेली आहे। तरी प्रशासनाने आमच्याकडे कळकळी विनंती आहे की त्यांनी आमच्याकडे लक्ष देऊन आम्हाला जमिनीचा वाहून गेल्याचा मोबदला द्यावा ही आमची अपेक्षा। मागच्या 1 महिन्याआधी असाच पूर आलेला होता। यावेळेस हा ट्रकवाला याला आम्ही सांगितलं होतं की जाऊ नको म्हणून, तरी पण याने हा गेलेला आहे आणि परत पुलाला कठडे नसल्यामुळे हा अपघात घडलेला आहे। तरी शासनाने या पुलाची उंची वाढवून कठडे बसवण्यात यावे। यापूर्वी 25 जून रोजी देखील या नद्यांना रौद्र रूप धारण केल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते। शेतकऱ्यांनी नुकतीच तिबार पेरणी पूर्ण केली होती, मात्र या पुरामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे। परिणामी शेतकरी पुन्हा संकटात सापडले असून सरकारकडून नुकसान भरपाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। प्रतिनिधी जैनुल अबेद्दीन, आधुनिक केसरी, वाशिम।